हेलो वनिकर्स। मासूम बेजुबान जानवर जिसे बेदर्दी से कुचला गया, बेदर्दी से मारा गया और मारने के बाद पलटकर भी ना देखा गया। सिर्फ इतना था कि वो धूप सेक रहा था और उसी वक्त एक सरकारी कर्मचारी की गाड़ी आती है जो पासी के ऑफिस में तहसीलदार के पद पर कार्यरत है। वो आते हैं, उनकी गाड़ी से के चक्के से लीजा का पैर टकराता है। वो देह रुकने के बावजूद दूसरा चक्का भी उस लीजा के पैर से चला जाता है। दर्द से तड़प कर वो मासूम जानवर वहीं दम तोड़ देता है। लेकिन मानवता यहीं पर शर्मसार नहीं होती। मानवता शर्मसार होती है उस वक्त जब उसे पलटकर देखा भी नहीं जाता। जैसे गाड़ी पार्क करते हैं, वो मासूम वहां तड़प रही है, उसके तरफ ध्यान नहीं है। अपने वापस घर की ओर वो सरकारी कर्मचारी निकल जाता है। उसके बाद घर वालों में हलचल मचती है कि हमारी लीजा जो सबकी दुलारी, सबकी प्यारी थी। आप देख सकते हैं कि यहाँ लीजा को श्रद्धांजलि देने के लिए कितने लोग आए हैं। वे लीजा के लिए इंसाफ की मांग कर रहे हैं, जस्टिस फॉर लीजा कह रहे हैं। सबकी प्यारी, सबकी दुलारी लीजा आज हमारे बीच में नहीं है। उसका पोस्टमार्टम किया गया, उसमें ऐसा दर्दनाक मंजर देखा गया कि उसके दोनों पैर कुचले गए। उसके बाद उसके जो इंटरनल ऑर्गन्स थे वो पूरी तरह से फट चुके थे। उसे मरने में 1 सेकंड का भी समय नहीं लगा। उसी वक्त वो वहां पर खत्म हो गई। मेरे साथ लीजा के केयर टेकर कार्तिक है, जिन्हीं के घर में लीजा रहती थी, उनकी प्यारी डॉगी थी। कार्तिक, काय म्हणशील, पूर्ण घटना काय झाली होती? सकाळी 10:30च्या सुमारास आम्ही लिजाला घराच्या बाहेर वॉशरूम करिता सोडले आणि रिलायन्सच्या बाहेर लिजा बसून होती. त्यानंतर तिचं सगळं कार्यक्रम आटपून ती घरी रिटर्न येत असताना ती स्वतःचे इंटरनल पार्ट क्लीन करण्याकरता थांबली होती. त्यानंतर जो सीन झाला लिजा सोबत, त्याच्यानंतर 2 व्यक्तींनी मला दुकानात येऊन सुचवलं की बा तुमची कुत्री तिथे मरण पावली आहे बा म्हणून. तसंच आम्ही दुकानातून उठून तिथे घेऊन जाऊन बघितलं तर लिजा डेड होऊन होती. मग तुम्ही काय केलं समोर? म्हणजे ज्याच्या गाडी खाली ती आली होती त्यांना तुम्ही संपर्क केला, त्यांनी काय म्हटलं? आम्ही सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यानंतर आम्हाला असं माहित झालं की जे आमच्या फ्लॅट स्कीम मध्ये नायब तहसीलदार राहतात, त्यांच्या गाडीच्या खाली लिजा गेली आहे बा म्हणून त्यांनी. आणि त्यानंतर त्यांनी पलटून पण बघितलं नाही लिजाला. म्हणजे इतकी मानवता नष्ट झाली आहे माणसांमधनं. त्यानंतर आम्ही त्यांच्याकडे जाऊन विचारपूस केली असता आम्हाला असं माहित झालं की त्यांनी आम्हाला पूर्ण उडवडवीची उत्तर दिली आहे. मी तुम्हाला सांगणार होतो, संध्याकाळी येऊन सांगणार होतो, मला माहिती नाही, मला त्याच्याबद्दल काही कल्पनाच नव्हती, अशा प्रकारची त्यांनी आम्हाला उत्तर दिले. म्हणजे दुःख नव्हतं, फक्त उडवाउडवीची उत्तरे होती. उडवडवीची उत्तर देणे आणि त्यांनी अद्यापही आम्हाला संपर्क साधला नाही आहे. तुम्ही याबाबत थोडं तक्रार वगैरे केली आहे का? हो, आम्ही पोलीस केसमध्ये FIR केली आहे आणि पेटाशी पण संपर्क साधला आहे आम्ही. वनिकर्स, ये कार्तिक देवड़े है जिनके घर पर लीजा रहती थी। तो जब ये सारा वाकया हुआ, ये सारी घटना हुई, उसके बाद भी जिसने इस घटना को अंजाम दिया उसने संपर्क नहीं किया। वो ऊपरी ऊपरी बातें कर रहा था कि मुझे पता नहीं था, मेरे गाड़ी के नीचे कौन आया, मैंने देखा नहीं। लेकिन कार्तिक कह रहे हैं कि उन्होंने FIR दर्ज कराई है, मामला संगीन है। हम लोग लीजा के लिए जमा हुए और हम लोग चाहते हैं कि लीजा को न्याय मिले। जैसे कि आपको कार्तिक भैया ने बताया किस बेरहमी से उसे उस गाड़ी के नीचे कुचला गया। आप उस वीडियो में आप देख सकते हैं क्लियरली कि उसने उठने की कोशिश की और वो गाड़ी वहां रुकी भी थी, पर जानबूझकर उसके ऊपर से वो गाड़ी चढ़ा दी गई। तो मैं कहना चाहूंगा कि यह इंसानियत नहीं है। मेरे पास खुद एक पेट डॉग है। हम जानते हैं किस तरह से, जैसे आपके लिए, सभी के लिए आपके घर में बच्चे होते हैं, उस बच्चे की तरह ही हम उसका पालन पोषण करते हैं। बचपन से हम उसे उसी प्यार, उसी दुलार से हम लोग उसको पालते हैं। इस दिन के लिए नहीं कि कोई इतनी बेरहमी से उसको अपने गाड़ी के नीचे कुचल दे। मैं चाहते लीजा के लिए इंसाफ हो। जी बिल्कुल, मैं चाहता हूँ कि लीजा के लिए इंसाफ हो। जिस किसी ने भी ये किया है, जो उस वीडियो एविडेंस में दिखाई दे रहा है, उसको कड़ी से कड़ी सजा होनी चाहिए। और ना सिर्फ सजा, पर ऐसी सजा होनी चाहिए कि बाकी मानव जाति के लिए भी एक सबक बन के रह जाए।
तो वनिकर्स, ये जब वीडियो में बना रहा हो तो मेरे खुद के हाथ पांव कांप रहे हैं, खुद के रोंगटे खड़े हो रहे हैं। आप सोच नहीं सकते उस स्थिति को, आप मतलब उस मासूम जानवर पर क्या बीती है जो गाडी के नीचे बेदर्दी से कुचली गई। धीरज, काय म्हणायचं आहे तुला, काय म्हणशील? काय नाही, हे जर चुकीने जर सगळं घडलं असतं तर आम्ही माफही केलं असतं, पण जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहे त्याच्यात चुकी काहीच नाही. त्यांनी ते म्हणजे डेलिबरेटली केलेलं आहे. जेव्हा त्यांना ते दिसली त्याच्यानंतर त्यांनी ब्रेक मारले, त्याच्यानंतर गाडीचं समोरचं पहिलं चाक गेलं तिच्यावरून. आपल्याला समजते गाडी बाउन्स झाली की गाडी खाली काहीतरी आलेलं आहे. आपल्या चपलीच्या खाली जरी दगड आला तरी आपल्याला समजते की दगड आलेला आहे म्हणून. एवढा मोठा जीव जो आमच्या घरी 10 वर्षापासून होता त्याला लहान मुलासारखा आम्ही वागवलेला आहे. आपल्यासोबत जेवलेला, आपले नागपूरला त्याची तब्येत गेली तर गाडीत घेऊन गेलेलो आम्ही. त्या पहिलं चाक गेल्यावरही त्यांनी दुसरं चाक तिच्यावरून नेलं. त्याच्यानंतरही दोन्ही चाक गेल्यावर ते थांबले नाही की गाडी खाली काय आलं पाहायसाठी. गाडी पार्किंग मध्ये लावली आणि पार्किंग मध्ये लावून तिच्याकडे न पाहता घरी चालले गेले. याच्यापेक्षा क्रूरता अजून काही नाही होऊ शकत. जर हे चुकीनं घडलं असतं तर काहीच विषय नव्हता, आम्ही काहीच म्हटलं नसतं, आम्ही त्यांना माफ केलं असतं. पण हे माफीच्या लायकीचा विषय नाही आहे. जब तक इंसाफ नहीं तब तक माफी नहीं, सभी का कहना है कि और ये बातें हवा हवाई नहीं है, बाकायदा सीसीटीवी कैमरे में ये सारा वाकया कैद है, जिसे भी शंका हो देख सकता है. पुलिस एफआईआर की गई है. सब लोग यहाँ पर एक प्रकार से भावुक है, गमगीन है. नेहा, तू तिचा एकदम लहान मुलासारखा सांभाळ करायची. तुझ्या घरचा सदस्य, काय वाटते तुला, काय म्हणशील? सर, ऍक्च्युली तिला कॅन्सर होता, ती क्युअर होत होती. ती जस्ट माझ्याकडे यायला निघाली. तो टायमिंगचा मॅटर होता काही वेळसाठी, आणि अनपेक्षित त्यांनी लिटरली एखाद्या इतकी क्रुएलिटीने तिला उडवलं आणि येऊन पण बघितलं नाही. तो म्हणतोय की मी तिला बघितलंच नाही. आपला थोडा छोटाही दगड जरी गाडीच्या खाली आला तरी आपल्याला माहित होतं की आपल्या गाडी खाली काही आहे. तो लिटरली वर गेला आणि त्यांनी कॅज्युअली म्हटलं की मला ती दिसली नाही आणि मी कोणत्या दुसऱ्या विचारात होतं तर होऊन गेलं असेल आणि मी संध्याकाळी आलोच असतो तुम्हाला सांगायला. पण सर, हे एवढं इझिली माफ नाहीच करायचंय आम्हाला, विसरण्याजोगे नाही. कधीच नाही. जोपर्यंत त्याचं सस्पेन्शन येत नाही, जे काही होईल एक्स्ट्रीम लेवलवर, त्याच्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. कारण ती आम्हाला आमच्या मुलीसारखी होती, त्याच्यामुळे अनडायजेस्टेबल आहे या गोष्टी. एवढी म्हणजे जी डेथ एवढी तडपून झाली, एक्सपेक्टेड नव्हती. जर ती कॅन्सरने गेली असती तर एवढा विषय नव्हता की आम्ही एवढं नॅचरल डेथ आहे. पण एवढ्या क्रुएलिटीने गेली, ती हे डिझर्व नव्हती करत. ना तिचा कोणाला त्रास होता, ना तिने कधी नाखून मारलाय, ना कधी दात लावलाय. माझ्या घरी लहान मुलं आहे, तिच्या अंगा खांद्यावर खेळलेले आहे, त्याच्यामुळे तिच्यासोबत आम्ही हे डायजेस्टच करू शकत नाही. ज्यांनी कोणी केलं त्यांचं नाव आहे मिस्टर विवेक पांडे, जे की वणीचे नायब तहसीलदार आहे. आणि त्यांना या पोस्टचा इतका माझा आहे की त्यांनी ठरवून टाकलंय की मला कोणीच धक्का लावू शकत नाही. आणि ते मला कारण त्यांना जितकी कठीण, जितकी हार्ड शिक्षा होऊ शकत असेल तेवढी माझ्यासाठी कमी राहील. मतलब लीजा खुद बीमार थी, बीमारी से उबर भी रही थी. लीजा को ऑपरेट करने के लिए ले जा रहे वाले थे ये लोग नागपुर, लेकिन उसके पहले नियति की ऐसी विडंबना देखिए कि उसे छीन लिया. लेकिन छीन नहीं लिया गया, देखा जाए तो उसे लिटरली मार दिया गया. तो वनिकर्स, आप सभी से विनती है कि लीजा के इंसाफ के लिए आप आवाज उठाए, बड़ी से बड़ी संख्या में लीजा के लिए आवाज उठाए, संबंधित अधिकारियों तक ये बात पहुंचाए कि भाई अगर आपको अपनी पोस्ट का घमंड है तो जनता भी कम नहीं है, को अंजाम तक ले जाना है. जिसने भी ये कृत्य किया है उसे इसकी कड़ी से कड़ी सजा मिलनी चाहिए. इस बात का हम सबको संकल्प लेना है और संबंधित अधिकारियों तक, प्रशासन तक ये बात पहुंचानी है कि आज ये बच्चे, ये सब बड़े, लीजा के घर वाले बहुत गमगीन है, बहुत भावुक है. तो इनके आंसुओं की कीमत जिसने भी कृत्य किया है उसे चुकानी होगी.